झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। आयुष्यभर एकत्र चालायचं ठरवलं होतं ना, मग आता मागे का चालतंय? तू ही अशी इथे काय करतेस? आठवण आली कोणाची? अंबिकाची। ज्या मुलीला मोठ्या विश्वासाने अंबिका इथे घेऊन आली होती, तिने आज जीव देण्याचा प्रयत्न केला। ही गोष्ट खूप लागली आहे माझ्या मनाला। अंबिकाच्या आत्म्यालाही वाईट वाटलं असणार। या विचाराने झोपच लागत नव्हती मला, म्हणून तिची माफी मागायला आले। सॉरी, माझ्यामुळे तुमची झोपमोड झाली असेल ना। तुम्ही जाऊन झोपा, मी थोड्या वेळ थांबीन इकडेच। हीच योग्य संधी आहे पत्रिका शोधून काढण्याची। ठीक आहे, तू थांब। मंजिरी, कवडी मिळवण्याचे प्रयत्न कुठवर आले? सुरू आहेत, पण ती कवडी मिळाल्याशिवाय मी शांत बसणार नाहीये। मार्जरी, उद्या दर्श अमावस्या आहे। उद्या मी वेदाचा काटा काढणारच। नाही मंजिरी, ती वेळ योग्य नाही। दर्शा मावस्या एकटी नाही, ती अक्षय तृतीया घेऊन येते। याचा अर्थ जाणतेस ना? हा दिवस पावित्र्य आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन येत असतो। आपल्याला तेव्हा यश मिळणं अवघड आहे। तशात तुझ्या नवऱ्यावर तुझी मोहिनी विद्या काम करत नाहीये आणि तू तयार केलेली मायाची पत्रिका बिनकामाची निघाली। अशी पराभवांची मालिका सुरू आहे। त्यामुळे या अमावस्येला आपल्याला धीर धरावा लागेल। म्हणजे मी काहीच करायचं नाही? करायचंय ना, करायचंय। या दिवसात तुला कवडी मिळवावी लागेल। मिळवशील ना? मी ती कवडी मिळवणारच। बाबा, आपण जन्मपत्रिका शोधायला आलोय खरं, पण आई कुठे गेलीये? ते सगळं मी तुला नंतर सांगतो, आधी पत्रिका शोध। तू इकडे तिकडे बघ। मी हो। अनन्या, हा, हीच ती पेट। बघूया। दादासाहेब, आई अगं
तू एवढ्या रात्री कुठे गेलेलीस? मला अंबिकाची आठवण येत होती. झोप लागत नव्हती म्हणून तिने लावलेल्या चाफ्याच्या झाडापाशी गेले होते. हं? काय शोधताय तुम्ही? मंजिरी तू त्या 3 जन्मपत्रिका कुठे आहेत? कुठल्या जन्मपत्रिका? ज्याच्यावर कुणाचीही नावं नव्हती त्या. काय बोलताय तुम्ही? भास झालाय का तुम्हाला? माझ्याकडे अशा कुठल्याही जन्मपत्रिका नाहीयेत. मंजिरी, मला कसलाही भास नाही झालेला. करेक्ट. या पेटीत त्या पत्रिका होत्या. झालं समाधान? नाहीये ना ताई त्यात? काय चाललंय तुम्हा दोघांचं? हा, माझ्यावर विश्वास दाखवताय तुम्ही? काय चाललंय काय तुमच्या मनात? आणि अनन्या, तूही शंका घेऊ लागलीस माझ्यावर? नाहीये, असं काही नाहीये. खूप उशीर झालाय, मी झोपायला जाते. मंजिरी, मला कळत नाही नक्की तुझ्या मनात काय चाललंय, पण शोधावं लागेल. प्रयत्न थांबून नाही चालणार. तुमच्या मनात काय चाललंय मला माहिती नाही, पण आत्ता शांत झोपा तुम्ही. म्हाताऱ्या, तुझी ही हिंमत माझ्यावर पाळत ठेवून माझी हेरगिरी करतोस काय? थांब, एकदा अक्षय तृतीय होऊ दे, मग बघतेस तुला. माकड करून नाचवेन तुला माझ्या तालावर. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज